मी एका पार्लरमध्ये काम करत होतो. एके दिवशी एक सुंदर भाभी पार्लरमध्ये आली आणि तिला पाहून माझे भानच सुटले. तिला मसाज करताना मी तिच्या नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रवीण आहे. मी नागपूर येथे राहतो. माझे लेडीज ब्युटी पार्लरचे दुकान आहे आणि मी दिसायलाही खूप देखणा आहे आणि जिमला गेल्याने माझे शरीर बऱ्यापैकी मजबूत आहे. महिला पार्लर असल्याने माझ्या दुकानात दररोज अनेक सुंदर आणि तरुण मुली आणि महिला येतात. ही गोष्ट 4 महिन्यांपूर्वीची आहे. संध्याकाळची वेळ होती. मी माझ्या पार्लरमध्ये काम करत असताना एक बाई आली. ती 23 वर्षांची आणि विवाहित होती आणि दिसायला खूपच सुंदर होती. तिची फिगर मला तिच्याकडे आकर्षित करत होती. तिला बघून माझे मन काही वेळ चलबिचल झाले होते. ती आत येताच मी विचारले, भाभी तुम्हाला काय करायचे आहे ते सांगा. ती म्हणाली, मला फेशियल करायचे आहे. मी तिला रजिस्टर मध्ये एंट्री करण्यासाठी तिचे नाव विचारले. तिने मला तिचे नाव मालती सांगितले. मी म्हणालो, ठीक आहे मालती भाभी, तुम्ही खुर्चीवर बसा. मी म्हणालो, भाभी तुम्ही थोड आरामात बसा. मग मालती भाभी आराम खुर्चीवर बसल्या. मी मालती भाभीला विचारले, तुम्हाला कसले फेशियल करायचे आहे? मालती भाभी म्हणाल्या, माझ्या पूर्ण चेहऱ्याचे फेशियल करा. मी म्हणालो, ठीक आहे भाभीजी. मग मी खुर्चीच्या मागे गेलो आणि फेशियल करू लागलो. काही वेळाने मी तिच्या आयब्रो बनवायला पुढे आलो. आयब्रो बनवताना माझा हात तिच्या अंगाला अनेक वेळा लागायचा. तेव्हा ती माझ्याकडे बघून हसायची. जवळपास 40 मिनिटांनी भाभीचे फुल फेशियल झाले. मग तिने मला पैसे दिले आणि निघू लागली. मग अचानक तिला काहीतरी आठवले आणि मला विचारले की तुझे नाव काय आहे? मी म्हणलो की भाभी माझे नाव प्रवीण आहे. मग ती म्हणाली की मला तुझा नंबर दे. मला जर काही घरपोच सर्व्हिस लागली तर मी तुझ्याशी बोलेन. मी माझा नंबर मालती भाभीला दिला. मग 8 दिवसानंतर रात्री 9 वाजता फोन आला. तेव्हा मला स्क्रीनवर दिसले की हा कॉल तर दिवशी आलेल्या मालती भाभीचा आहे. मी विचार केला की एवढ्या रात्री फोन करण्यामागचे काय कारण असावे, असा प्रश्न मला पडला. तरीही मी फोन उचलला आणि मालती भाभी म्हणाल्या, प्रवीण तू आता कुठे आहेस? मी म्हणालो, मी घरीच आहे. तेव्हा भाभी मला म्हणाली, माझा एका मैत्रिणीच लग्न आहे आणि तिचा मेकअप करायचा आहे. मी म्हणालो, भाभी मी रात्री घरी सेवा देत नाही, ते माझे काम नाही. मग मालती भाभी म्हणाली, प्लीज ये ना, खूप अर्जंट आहे म्हणून तर मी सांगत आहे. मी म्हणालो, भाभी म्हणाली, मी येऊ शकणार नाही. मग मालती भाभी म्हणाली, तू जर आला तर मी तुला तुझ्या फीच्या दुप्पट रक्कम देईल. भाभीने असे बोलल्यावर तेव्हा मी विचार केला की काय होईल, 1-2 तासांची गोष्ट आहे आणि मलाही दुप्पट फी सुद्धा मिळत आहे. मग मी विचार केला की आता जातोच. तेव्हा मी भाभीला म्हणालो, मी येतो. मला तुमचा पत्ता मेसेज करा. भाभी म्हणाली, ठीक आहे, मी पाठवत आहे. तिच्या पत्त्यावर पोहोचल्यावर मी दारावरची बेल वाजवली आणि दार उघडले तर त्या दिवशी आलेल्या मालती भाभी उभ्या होत्या. भाभी आज खूप सुंदर दिसत होती. ती एखाद्या चित्रपटाच्या नायिकेसारखीच दिसत होती. तिने मला आत हाक मारली. आत गेल्यावर आम्ही दोघे सोफ्यावर बसलो. तेव्हा मी तिच्याकडे पूर्ण नेहाळून बघत होतो. तिने गुलाबी रंगाची पारदर्शक साडी घातली होती. मी तिला म्हणालो, भाभी तुम्ही आज स्वर्गातून आलेल्या परी सारखीच दिसत आहात वो. तेव्हा ती मला धन्यवाद म्हणाली. मग मी तिला म्हणालो, भाभी ज्यांचा मेकअप करायचा आहे कुठे आहेत त्या? तेव्हा भाभी म्हणाली, त्या दिवशी तू मला जेव्हा पहिल्यांदा फेशियल केलं होत ना, तेव्हा मला खरंच खूप छान वाटलं होत. मग आज तू पुन्हा मला तुझ्या त्या गरम हाताने मस्त मेकअप कर. नवरी बघून कोणीही म्हणलं नाही पाहिजे की तिच्यात काही कमी आहे. तेव्हा मी म्हणालो,
पहिल्यांदा म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही यापूर्वी कधीही मालिश केली नाही का? भाभी म्हणाल्या, मी खूप वेळा मसाज केला आहे पण इतका आनंद आणि आराम कधीच मिळाला नाही. पहिल्यांदा तुझ्याकडून फेशियल आणि मालिश केल होत ना, मला ते खूप आवडल होत. तेव्हा मी म्हणालो, माझ्यामध्ये असे काय आहे? तेव्हा भाभी म्हणाली की, मला आजवर जिथे जिथे मसाज मिळाला आहे, तिथे माझा मसाज एका मुलीनेच केला आहे. आणि पहिल्यांदाच तुझा सारख्या तरुणांना कडून करून घेतले आहे. त्यामुळेच मला ब्र वाटलं. तिचा तोंडातून तरुण हा शब्द ऐकताच मला आता जाणवलं होत की भाभीच्या डोळ्यात वासनेच्या भावना निर्माण झाल्या होत्या. तेव्हा मी भाभीला म्हणालो, बोलवा ना तुमच्या मैत्रिणीला, मला लवकर काम आटोपून घरी जायचे आहे. भाभी म्हणाली, प्लीज तिला फुलापेक्षाही सुंदर बनव. थांब ती येतच आहे. तोपर्यंत तू फक्त माझ्याशी बोल ना. चल आपण माझ्या रूम मध्ये जाऊ. मी म्हणालो ठीक आहे पण एक प्रॉब्लेम आहे. भाभी म्हणाली काय प्रॉब्लेम आहे? मी म्हणालो की मी कामावर माझे कामाचे जे कपडे असतात तेच मी घालतो, पण ते कपडे आता माझ्या दुकानात आहे. आणि तुम्ही म्हणालात लवकर ये म्हणून मी सरळ येथे आलो. तेव्हा भाभी म्हणाली मग तू माझ्या पतीचे कपडे घाल ना. मी म्हणालो ठीक आहे. मग तिने मला तिच्या नव्याची कपडे दिले आणि ती बाथरूम मध्ये गेली. मी ते कपडे घालून तिच्या बेडवर बसून तिची वाट पाहू लागलो आणि मी बसल्या बसल्या विचार करू लागलो की जीचा मेकअप करायचा आहे ती मुलगी कुठे आहे. मग भाभी रूम मध्ये आली आणि माझी नजर मालती भाभी वर पडताच माझे भानच हरपले. भाभी माझ्या समोरच उभी होती आणि मी फक्त तिच्याकडे खालपासून वरपर्यंत पाहत होतो. आणि मी येथे काय करायला आलो होतो ते विसरूनच गेलो. तिचे शरीर एखाद्या अप्सरेपेक्षा कमी नव्हते. माझे मन तिच्याकडे सरकायला लागले आणि तिला मिळवण्याची इच्छा निर्माण होऊ लागली होती. माझं मन म्हणत होतं, सगळं विसरून हिला एकदा घेतलं तर खूप मजा येईल. तरीही मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. मी स्वतःला सांगितले, प्रवीण, हे चुकीचे आहे. मग मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि भाभीला म्हणालो की, भाभी हे सर्व काय आहे? तुम्ही मला मेकअप साठी बोलावल होत आणि तुम्ही आता हे काय करत आहात? तेव्हा मालती भाभी म्हणाली, प्रवीण मी पहिल्याच नजरेत तुझ्या प्रेमात पडले होते. मी तुझ्यावर खूप प्रेम करत आहे रे. मला तुझी करून घे. हे मी तुला फोनवरही सांगू शकले असते, पण नाही सांगू शकले. मग मी तुला कुठल्यातरी कारणाने माझ्या घरी बोलावण्याचा विचार केला. यामुळे मला हे सर्व करावा लागलं आणि तुला यामुळे काही वाईट वाटलं असेल तर मला माफ कर. मग मी म्हणलो की, भाभी तुझे लग्न झाले आहे आणि तू जे काही करणार आहेस ते चुकीचे आहे. आणि मी मान्य करतो की तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात, पण माझे सुद्धा काही कायदे नियम आहेत, ज्याला मी कधीच तोडू शकत नाही. यामुळे भाभी मी हे सर्व नाही करू शकत. हे सर्व चुकीचे आहे. तेव्हा भाभी म्हणाल्या, प्रवीण, माझा नवरा अनेकदा बाहेरच राहतो. माझ्याही काही इच्छा आहेत ज्या माझ्या पतीशिवाय इतर कोणी पूर्ण करू शकत नाहीत. म्हणूनच मी तुला म्हणाले. तुला बघता क्षणी तू मला खूप चांगला वाटला होता. मला वाटलं होतं की मी आता सर्व काही मिळवले आहे. मग मी भाभीला म्हणालो, हो भाभी हे खरं आहे, मी तुमच्यावर प्रेम करतो. मला सुद्धा तुम्हाला जे पाहिजे ते हवे आहे, पण अशी कोणाची फसवणूक करणे चुकीचे आहे. आणि हे जर कोणाला कळालं तर यात तुमची बदनामी होईल आणि माझी पण, आणि हे तुम्हाला स्वतःलाही माहिती आहे. तेव्हा मालती भाभी रडायला लागली आणि मला म्हणाली, मग आता तूच सांग मी काय करू? मला माहिती आहे की हे चुकीचं आहे. मी तुझ्याशी हे नव्हते बोलायला पाहिजे, पण मी तुला माझा मानते म्हणून मी तुला म्हटले तू मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. तेव्हा मी म्हणालो, भाभी मी समजू शकतो तुमची परिस्थिती काय आहे, परंतु तुम्हीच सांगा कुणाला फसवून स्वतःला आनंदित करून घेणे हा कुठला न्याय आहे? आणि हो, एक झालं असतं जर तुमचं लग्न नसतं झालेलं
तर मग ते शक्य होतं. मला माफ करा मालती भाभी, मी कुठल्याच किमतीवर हे करू शकत नाही. मग मी माझे कपडे चेंज केले आणि तिथून आपल्या घराकडे निघालो आणि भाभी माझ्याकडे एकटक पाहत राहिली. माझ्या घरी आल्यावर मला पूर्ण रात्रभर झोपच नाही आली. मनामध्ये फक्त भावी बद्दल विचार करत होतो. मग जवळपास रात्री 3 वाजता माझा डोळा लागला आणि मी झोपी गेलो. सकाळी 7चा अलार्म वाजल्यावर मी उठलो. अनिरुद्ध सरकारी माझ्या कामात व्यस्त झालो आणि आता हळूहळू त्या गोष्टीला विसरून 2 महिने झाले होते. पण मालती भाभी माझ्या पार्लरवर एकदा सुद्धा आली नव्हती. मग एका संध्याकाळचे 7 वाजले होते आणि मी माझे दुकान बंद करून कुलूप लावत होतो. तेव्हा अचानक मला माझ्या मागे कोणीतरी उभे असल्याचे जाणवले. मी पटकन मागे वळून पाहिले तर मालती भाभी माझ्या समोर उभ्या होत्या. माझी नजर तिच्यावर पडतात ती लगेच माझ्या गळ्यामध्ये पडली. मला काही समजत नव्हते. मी विचारले, भाभी काय झालं? तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करत आहात? तेव्हा मालती भाभी म्हणाली, मला तुझ्या संग लग्न करायचे आहे. आता मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. माझ्या नव्याचं एका कार ॲक्सिडेंट मध्ये निधन झालं. तू माझ्या घरून गेल्यानंतर 10 दिवसांनी ते त्यांच्या ऑफिसमधून घरी येत होते. तेव्हा एका ट्रक सोबत त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांचं निधन झालं. आता मी खूप एकटी पडली आहे रे. आता तुझ्याशिवाय माझं कुणीच नाही. मी ज्याला आपलं म्हणेल. तू माझ्यासोबत लग्न करशील का? एवढा बोलून भाभी खूप रडायला लागली. तेव्हा मी पण तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला धीर देऊ लागलो. तिचे हे बोलणं ऐकून मला खूप दुःख झालं. शेवटी मी पण एक माणूसच आहे. तिने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि आशाळभूत नजरेने बघू लागली. तिच्या डोळ्यात मला निस्वार्थी प्रेम दिसत होतं. माझंही तिच्यावर खूप प्रेम होतं. पण तिचे लग्न झाले आहे असा विचार करून मी मागे हटलो होते. पण आता ती एकटीच आहे आणि हाच विचार करून मी होकार दिला आणि तिला मिठी मारली. मग काही दिवसांनी आम्ही दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केले आणि आनंदाने जगू लागलो. आजही आम्ही दोघ एकमेकांसोबत खूप प्रेमाने राहतो. मित्रांनो, जर तुम्हाला कथा